मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे। जळगाव जिल्ह्यात देखील थंडी वाढली असून यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 5 दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। दक्षिण भारतातील चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे। यामुळे पुढील 3 दिवसात तापमान 10 अंशावर घसरणार असल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवणार आहे। दरम्यान मंगळवारी पहाटे तापमान 11.5 अंशावर आले होते। 29 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात गारठा निर्माण होणार आहे। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी वाढ होऊन थंडी कमी होईल। यानंतर पुन्हा पारा घसरू शकतो अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली। राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे। काही शहरांचे तापमान 8 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे। परभणीत नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे। परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे राज्यात 5 दिवस थंडी राहणार आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।